तू हिरे माझा मितवा प्रेक्षकांनो खूप मोठा टर्निंग पॉइंट मालिकेमध्ये आलेला आहे। मुळातच सात्विका फॅशनच्या म्हणजे ईश्वरी फॅब्रिकच्या लॉन्चच्या दिवशी आता मात्र इकडे वल्लरीचं मोठं भांड फुटलंय। पण हे वल्लरीचं भांड आता फुटलंय कुणामुळे? तर आता दुसरं कोणी नाही तर आता राकेशमुळे। प्रेक्षकांनो, कारण आता राकेशचं भांड वल्लरीला समजलंय आणि त्यानंतर वल्लरी मात्र आता मोठी गेम करणार। त्याच आधी राकेशने तिचा उलटा गेम केलेला आहे। एका झटक्यात मालिकेतली सगळी समीकरणं बदललेत आणि मालिका खूप मोठ्या टर्निंग पॉइंटवरती आलेली आहे। नक्की असं काय घडलं? आजीच्या समोर आता सत्याचा कसा उलगडा झालाय आणि एका झटक्यात मालिकेमध्ये आता मात्र वल्लरीचं खरं रूप समोर येत ईश्वरीच्या आईला न्याय मिळालेला आहे। सगळं कसं घडलंय, काय घडलंय या छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहू। आता ज्या वेळेला इकडे आता राजेश बँगलोरला निघालाय आणि त्याच वेळेला अंजली त्याला आता मी पण सोबत येते असं म्हणत असताना त्यांनी नकार दिलाय। पण आता वल्लरी हे सगळं पाहते आणि त्या आता मात्र तिचे कान भरण्यासाठी वल्लरी तिला सांगायला लागते की खरं सांगू का, तर आता म्हणजे तू सुद्धा बँगलोरला जायला पाहिजे होतंस। राजेश, आता तुला का नेत नाहीये? मला खरंच काही कळत नाहीये। त्याला उलट जर का काही आठवत नसेल ना तर त्याने एफर्ट्स घेतले पाहिजे की नाही की तुझ्यासोबत आता जवळीक वाढवण्याचे। इकडे कुठेतरी आता मात्र वल्लरी राजेशच्या विरुद्ध सुद्धा कान भरण्याचं काम करते। कारण या सगळ्यामध्ये वल्लरीला मात्र आता राजेशवरती डाऊट आलाय। हा बँगलोरला सारखा जातोय, याचा अर्थ काहीतरी हा आहे, हा काही सुधारण्यातला माणूस नाहीये हे तिला माहिती आहे। पण हे जाता जाता ऐकलेलं आहे ते म्हणजे राजेशने, आणि राजेश विचार करतो नाही या वल्लरी मामी माझ्या फाटक्यात पाय घालतायत ना, ठीक आहे यांना माझ्या फटक्यामध्ये पाय घालू दे, यांचं भांड मी फोडणार। बरं, इकडे आपण पाहिलंय की सात्विका फॅशनचा आता मात्र इकडे इनॉग्रेशनचं हे चालू आहे, पण अजूनही घरातलं कोणी आलं नसल्या कारणाने सगळ्यांच्यामध्ये उलट चर्चेला उधाण आलेलं आहे। आणि ही उलट चर्चा आता एकदम नेक्स्ट लेवलला ज्या वेळेला चाललेली आहे आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे शिर्के सांगत आहेत कुणीही चिंता करू नका, थोडा वेळ वाट पहा, घरातली सगळी मंडळी आता मात्र इकडे येणार आहेत, कोणत्याही प्रकारे चिंता करायची काहीच गरज नाहीये असं आता शिर्केंनी सगळ्यांना सांगितलेलं आहे। बरं, त्याच वेळेला राजेश मात्र बाहेर आलाय आणि राजेश इकडे विचार करतोय काहीही झालं तरी आज वल्लरी मामींना एक्सपोज केल्याशिवाय राहणार नाहीये। आणि राजेश या सगळ्यामध्ये आता मात्र एक मोठी खेळी खेळलाय। राजेशने धुमाळांना ट्रॅप केलेलं आहे। धुमाळांना ट्रॅप केल्यावरती मात्र आता राजेशला इकडे वल्लरी मामीचं सत्य समजलंय आणि डायरेक्ट तो आता इकडे एअरपोर्टवरती न जाता तो परत फिरलाय, कारण तिकडे मामी त्याचं भांड एक्सपोज करायला निघालेले आहेत। तर आता मामींनी आपलं भांड एक्सपोज करण्याच्या आधी आपणच मामींना आता मात्र एक्सपोज करायचं हे ठरवून त्याने आता मोठा डाव रचलेला आहे। त्यानंतर राजेश उलट पावली आणि आता सुप्रियाच्या घरी आमंत्रण पाठवलेलं आहे। मुळातच ईश्वरीने जर का आता आपल्या घरचे कुणीही येणार नसतील तर माझ्या घरच्या सुद्धा आता मी कुणाला बोलवणार नाही असा ठाम निर्णय घेतलेला असताना इकडे आता आपल्याला अचानकपणे इकडे आमंत्रण का आलंय म्हणून सुप्रियाला जरा धक्का बसलाय आणि सुप्रिया सुद्धा आता तिकडे जायला निघालेली आहे। मुळातच सुप्रियाला अजिबात माहीत नाहीये की काहीतरी ईश्वरी फॅब्रिकचं लॉन्चिंग आहे किंवा अजून काय आहे, पण त्यानंतर मग आता सुप्रिया ताबडतोब निघालेली आहे, ती म्हणजे राजेश शिर्केंच्या। सुप्रियाला तिकडे आलेलं पाहून आता इकडे अंजली आणि आजी चिडल्यात। मुळातच आता ह्या दोघी जणी अजिबात त्या ईश्वरी फॅब्रिकच्या लॉन्चिंगच्या इकडे आलेल्या नाहीयेत किंवा त्या ईश्वरी फॅब्रिकचं लॉन्चिंग करण्यासाठी अजिबात जाणार नव्हत्या। पण सुप्रियाला पाहिल्यावरती इकडे आता अंजली म्हणते आता कशाला आलात? मुळात आमचं घर आता बर्बाद करायला तुम्हाला मजा येते ना, म्हणजे आधी आता राजेशवरती घाणेरडे आरोप केलेत, त्यानंतर माझा भाऊ आकाश याला माझ्यापासून आता दूर करताय, कारण आता तुमची मुलगी नम्रता ही त्याच्या डोक्यावरती बसले म्हणून त्याच्या जीवाचे आता मात्र हाल झालेत। बरं, इतकंच नाहीये तर आता अर्णवला आमच्यापासून दूर करताय आणि आता कशासाठी आलेले आहात यावरती सुप्रिया सांगायला लागते मला खरं तर आजींचा निरोप भेटला म्हणून मी इकडे आलेली आहे।
त्यावरती आजी म्हणते आम्ही कुणीही तुला आता निरोप पाठवलेला नाहीये. असं म्हटल्यावर ती सुप्रिया सांगते ठीक आहे, मी माझ्या मुलीचं फॅब्रिक लॉन्चिंग आहे, मी इकडे थांबणार आणि त्यानंतरच जाणार. उगाचच तुम्ही माझ्याबद्दल गैरसमज करून घेतलेला आहे. बरं हे सगळं मुलांनी तिकडे आता गोंधळ घातलाय. मुलांनी गोंधळ घातल्यावरती ते आता आजी, ईश्वरी आजी आणि इकडे अंजली यांच्या इथे आलेले आहेत आणि आता तुम्ही बाहेर चला, बाहेर चला असं म्हणत एकच गलका केलेला आहे. आजी सांगते हे बघा, तुम्हाला ज्यांनी कुणी पाठवले ना, आम्ही आता तिकडे अजिबात येणार नाही आहोत, तुम्ही जा, आम्हाला अजिबात बाहेर कार्यक्रमाला यायचं नाहीये. मग काय, मग मुलांनी इतका गोंधळ घातलाय, आजी बाहेर चला, आजी बाहेर चला असं म्हणत आरडाओरडा घातल्यावरती आता मात्र इतकासा गोंधळ घातलाय आणि बाहेर बाहेर सगळेजण तुमची वाट पाहत आहेत आणि तुम्हीच जर का आला नाहीत तर आता अर्णव सरांना काय वाटेल असं म्हटल्यावरती आजी मात्र स्वतः यायला तयार झाले. आजीच्या मागोमाग अंजलीला अजिबात इच्छा नसताना आता मात्र तिला पण यायला लागलंय, त्याच्या मागोमाग वल्लरीला पण यायला लागलंय. कारण काही झालं तरी सुद्धा आजी आले म्हटल्यावरती आजी खरं तर खूप आता आनंदाने आलेली आहे. कारण कुठेतरी तिला आता आपला मुलगा या सगळ्यामध्ये नातू हे सगळं करतोय हे पाहून आनंद तर झालेलाच आहे, पण कुठेतरी मनामध्ये अडी होती. पण त्या मुलांच्यामुळे आता ती अडी सुद्धा निघून गेले. सगळ्यांना पाहिल्यावरती ईश्वरी खूपच खुश झालेली आहे. अजूनही ईश्वरी आणि अर्णव या दोघांना बिलकुल माहिती नाही आहे की खरं तर आता इकडे म्हणजे अजून एक धमाका घडणार आहे. वल्लरीचं सत्य आता समोर येणार आहे आणि ते पण राजेश आणणार आहे. पण ईश्वरी खूपच खुश झाले, सर तुम्ही किती छान काम केलं. आणि ती अर्णवला आता किस करते. अर्णवच्या गालावरती किस केल्यावरती त्याचा पूर्ण गाल एक लिपस्टिकने लाल झालाय आणि अर्णव आता ते सगळं पाहतच बसलाय. त्याला कळतच नाहीये की ही आता काय करेल आणि कधी काय करेल. आणि त्यानंतर तो सांगतो चला मिस इंदोर चला, आता आपल्याला इनॉग्रेशन करायचं आहे. मग आता सगळी मंडळी म्हणजे आता इनॉग्रेशनच्या इथे आले. त्याच इकडे अर्णव सगळ्यांना इंट्रोड्यूस करत आहे. ही माझी आजी आणि घरच्या आज घरी ठेवण्याचा कार्यक्रम म्हणजे मुळातच या सगळ्यामध्ये माझ्या घरच्यांना बाहेर येणं शक्य झालं नाही. छोटं बाळ असल्यामुळे अंजली ताईला सुद्धा शक्य झालं नसतं आणि म्हणूनच आज आता हा प्रोग्राम इथे करण्यात आलेला आहे. आणि सॉरी तुम्हाला आता अचानक आयत्या वेळेला व्हेन्यू बदलला आणि त्यामुळे जो काही त्रास झाला त्यासाठी खरंच खूप सॉरी असं म्हणत अर्णवने सगळ्यांची दिलगिरी व्यक्त केले. आणि त्यानंतर ईश्वरी सांगते चला जास्त वेळ न लावता आपण आता इनॉग्रेशनचा प्रोग्राम सुरू करूया. आणि त्यानंतर मग आता इनॉग्रेशनचा प्रोग्राम इकडे सुरू झालेला आहे आणि त्याच वेळेला राजेशची तिकडे एंट्री झालेली आहे. राजेशला पाहून आता इकडे अंजली सांगायला लागते तुम्ही इथे कसे काय. त्यावरती राजेश म्हणतो खरं तर मी आता इकडे आलोय ते म्हणजे सगळ्यात मोठा खुलासा करण्यासाठी. मला आत्तापर्यंत ईश्वरी मॅडम आणि आता त्यांची आई निर्दोष आहेत असं वाटत होतं आणि त्याच दृष्टीने मी जेव्हा प्रयत्न केले ना तेव्हा मला अनेक गोष्टी कळालेल्या आहेत. असं म्हटल्यावरती ती म्हणते तुम्ही प्रयत्न केलेत आणि काय नक्की तुम्हाला समजलंय. आणि त्यावरती मग आता तो सांगायला लागतो खरं तर आता जे काही सत्य सांगायचं आहे ते धुमाळांना समोर बघितल्यावरती आता वल्लरीचे धाबे दणाणलेत. आणि हा काय इथे आत्ताच्या आत्ता याला इथून बाहेर काढा, आत्ताच्या आत्ता याला इथून बाहेर काढा असं ती ओरडायला लागलेली. आणि त्यावेळेला मग आता इकडे सांगायला लागतो तो म्हणजे राजेश अजिबात नाही. धुमाळांच्या तोंडून आता जोपर्यंत तुम्ही सत्य ऐकत नाही आहेत ना तोपर्यंत कुठेही जाणार नाहीये. इकडे आता शिर्के धुमाळांना बसवतात आणि धुमाळ आता कर्मकहाणी सांगायला लागतात कशा पद्धतीने वल्लरीने आपल्या बाबतीत काय काय केलं, वल्लरीने आपल्याला राजेश शिर्केंचे फोटो काढण्यासाठी कसे बोलवले होते आणि इतके दिवस ती आपल्याला ब्लॅकमेल करत होती. आता आपल्याला प्रश्न पडेल की धुमाळ कसे काय तयार झालेत. पण धुमाळ तयार झाले ते म्हणजे राजेशने आता मात्र धुमाळांना एक वेगळीच गोळी दिलेली आहे. गोळी म्हणजे धुमाळांना अशी काही धमकी दिले की त्यानंतर धुमाळांना हे बोलणं शक्य झाले किंवा बोलायला भाग पडले. त्या आता मात्र चिडलेली आजी इकडे आलेली आहे आणि ती म्हणजे वल्लरीच्या समोर उभी राहिले. आजी वल्लरीच्या समोर आता उभी आहे आणि त्याच वेळेला वल्लरीला ती आता विचारत आहे का वागलीस हे सगळं. आणि त्यानंतर धुमाळांनी फोटो सकट सगळं सिद्ध केल्यामुळे मामा सुद्धा वल्लरीकडे पाहत आहेत, त्यांना पण आणि आजीने तर आता महाखुलासा केलाय. आत्ताच्या आत्ता हिला चालती कर म्हणजे ही अवदसा माझ्या घरात नको. माझ्या मुलीचा आणि जावयाचा संसार उद्ध्वस्त केला आणि त्यानंतर माझ्या आता 2 नातवंडांना रस्त्यावरती आणलंस आणि त्यानंतर ईश्वरीच्या आईवरती आळ घेतेस. अगं कुठच्या जन्माचा बदला आता आमच्यापासून घ्यायला तू इकडे टपलेली आहेस ते काही नाहीये. आत्ताच्या आत्ता तू इथून चालती हो.
मला तुझं तोंड सुद्धा पाहायचं नाहीये, असं म्हणत प्रेक्षकांनो एका पाठोपाठ एक आता खूप मोठे खुलासे होत चाललेले आहेत आणि इथेच मालिका सुंदर वळणावरती आलेली आहे. ईश्वरीची आई आणि ईश्वरी निर्दोष आहेत हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे.